तर हॅलो गाईज, तर खूप जण मला म्हणत होते की तुम्ही ब्लॉग काढत जावा, ब्लॉग काढत जावा. तर आजपासून आपण रोज अपडेट राहणार आहे, रोज संध्याकाळी आपला ब्लॉग पडणार आहे. तर तुम्ही आठवणीने फक्त संध्याकाळी ब्लॉग बघत जावा. चला आता आपण खाली जाऊ. तर आमची मॅडम आता उठलेली आहे. आणि आई अशी का बघती? हा, आता उठली मग किती वाजता उठली? 7 वाजता. किती? 7 वाजता. 7 वाजता? मुंबईला माणसं 7 वाजता ऑफिसमध्ये पोहोचून जातात. आणि ती आमच्या महाराणीला हलवत आहे. हा पसारा बघा, काय पसारा करून ठेवलाय. सासूबाई पण काय बोलत नाही. हो सासूबाई, हो. सासूबाई काय बोलणार तुमच्या जीवन. सासूबाईंनी मस्तपैकी 2 शब्द ऐकवलेले, शुद्ध शब्द ऐकवलेले. आमची महाराणी झोप, ओ माय गॉश, एवढा वेळ झोका देऊन सुद्धा झोपली नाही. शाळा, फुल शाळा. मला हसायचंय, हसायचंय. हास बरं, आयो हास, पाणी घेते. हास आयो हास, हास हास. नाही हसायचं, मूड नाही तिचा आता. कोण बंद केला? रामूशी झाली ती पार बापासारखी. तर लोक म्हणतात ती माझ्यासारखी झाली. बापा तिच्यात पार तिळा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणवायचं पटकन. तर त्याचा उशीर झालाय, तर फटाफट जाऊन आंघोळ करून घेऊ आपण. स्टिकर बिकर काही जास्त लावायचं तर मला सांगायचं. ओके. तर मम्मीचं म्हणणं आहे की दुकानात काही स्टिकर वगैरे लावायची काम असेल काय तर अडचण असेल तर मला सांगा. हायकोर्टला कॉन्टॅक्ट करा. ओके. बसू नका. मॅडमला आज खूप हसायला येते. येड्या जाऊ नये. ती म्हणते व्हिडिओ व्हिडिओ दुकानाच्या व्हिडिओ काढायच्या, स्वतःच्या काढायच्या, कापडाच्या काढायच्या. आणि आज नवीन चालू केले ब्लॉग पण काढायचे. तर आजपासून आपण ब्लॉग पण काढणार आहे. तर संध्याकाळी रोजच्या रोज ब्लॉग बघत जावं. आणि काय करा, कमेंट करा, शेअर करा. माणसाला इथं टेटेस्ट होता येतो. काय करतो आहे का दुकानात एक कुठं मात्र टेटेस्ट होण्यासारखं. घेतला मुकान घेतला टीव्हीचा मुका, एवढंच दुसरं काही दिसतं का? इंस्टाग्रामला. तर आज मम्मीने काय जेवायला बनवले, तर आज बनवले घुगऱ्या. आणि तिथं काय चालू आहे, ते काय बनवते? बेसन. कोणासाठी? काजूसाठी. अयो, तुम्ही ती एवढी काळजी चाललेली आहे. तिथं तोंड तरी पण वाकडच आहे. तिला काय असं कधी चांगलं होईल काय माहिती. सासूबाई मेहनत करते आणि सोनाईश करते. मी गोट्या मारतो. तर तसं मी रोज नाश्त्याला पोहेच खातो. तुम्हाला नाश्त्याला असं काही वेगळं दिसणार नाही, कारण की बायकोला कटाळा करते दुसरं काय बनवायचं. आणि आई तिला काय बोलत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नाश्त्याला तर माझ्या अंदाजी जोपर्यंत मी बाहेर जात नाही कुठं फिरायला, तर तोपर्यंत तर नाश्त्याला पोहेच दिसणार. आजही पोहे. ओके. त्या पण मिरच्या एकदम भाजून दिलेल्या, एकदम पार काळ्या 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 मायासारख्या. आणि पहिली गोष्ट बापाची कायची वर खायची तर वर खायची असं असतं. आई बाप विकलेवाणी होते ते. जमिनी विकायच्या आणि मग आईश करायची. आईच करायची हवस आहे तर बाय काय का ना, जमीन का द्यायची का आई बापाची. आपण मी विकायला चाललोय काय? तुला नाही म्हणत मी. मग तसं जे करतो ते जमिनी विकायच्या नसतात. अंडरस्टँड? ओके. उसका पावर बढ़ जाता है
चला मग आता आपण रेडी झालो. आता दुकानात जाऊ. इथं इथं आमचे बाबू. बाबू काय करते? आई काय करते? आयु आयु वर बघ. आयु. तर खूप जण विचारत होते हिचं नाव काय ठेवलं. तर हिचं नाव आहे अयोध्या. अयोध्या. आयु. चला आपण मग एक पप्पी घेऊ. टाटा. तर आता आपण चाललो आहे दुकानाकडं. तर दुकानाकडं पोचायला 1-2 मिनिटं तर लागेलच. आपण थोडा फास्ट ट्राय करू. एवढं गार वातावरण आहे. गार, 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 गार वातावरण. बाबा 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 इकडे तिकडे बघतोय. बाबाला वाटतं अरे काय इथं सकाळ कशी काय झाली. मी तर चष्मा घातलाय. बाबाला सगळं काळं काळं दिसायला लागले. बाबा म्हणत असेल अरे मी चष्मा काळा घातलाय. मला सगळं काळं काळं का दिसतंय. सकाळ झाली तरी काळं काळं का दिसतंय. बाबा भाऊ सगळा धडा. आता इथून आपल्याला लिफ्ट मारायचा आहे. आणि ह्या खूप दिवसांनी झाडू मारायला, रोड साफ करायला. स्पीड ब्रेकर बेलच. स्पीड ब्रेकर आहे का स्पीड ब्रेकर मध्ये बेल आहे हेच कळत नाही. एवढे स्पीड ब्रेकर येतात सांगू शकत नाही. एवढे स्पीड ब्रेकर. गाडीवाला कट मारून गेलो. लाईन कळत नाही की आपण ह्या लाईनीच्या आत थांबव का बाहेर थांबव. तर ह्या लाईनीत येऊन मला कट मारून गेला. आपलीचा भाग नाही. आपण आता दुकानापाशी पोहोचतोय. तर हे आपलं दुकान आहे. त्याच्या पाठीमागे आपलं दुकान. तर आपण आता दुकानापाशी पोहोचलेलो आहे. 2 दिवसाच्या अपाट सुट्टीनंतर अण्णा पण आज आलेले आहे. तुम्ही बघू शकता हे आपलं दुकान शुभम कलेक्शन अँड फर्निचर. तर आता आपण दुकानाच्या आत चाललोय. टाकताना कधी पण उजवा पाय टाकून दुकानात एंट्री मारावी. जय श्रीराम. जय श्रीराम. कम्प्युटर चालू झालेला आहे. कम्प्युटर करून रोज सकाळी हे गाणं वाजलं पाहिजे. श्री गुरु चरण सरोज रज निज
बोला ना. तुमचे व्हिडिओ वगैरे मी बघते ना ताईंचे तुमचे, परत तुम्ही आता मुलीचा व्हिडिओ वगैरे टाकला ना, हो हो म्हणून मग आता तुमच्याशी संपर्क साधायचा म्हणलं तर तुमचा नंबर नव्हता. मग आता इंस्टावरती रील्स बघत होती ना तुमचे, मग अच्छा तुम्ही ते कुर्ती घालून मग तुम्ही ते व्हिडिओ पोस्ट केला ना, हो. म्हणलं दादांना कॉल तरी करावं म्हणलं. नाही नाही काय नाही. आणि मी येत असतो, मी मुंबईला ना, म्हणजे महिन्यातून एकदा ना, मी तिथं मानकुरला मित्र आहे माझे, ते बिल्डिंग आहे ना त्याच्या हा हा त्या महाराजा का? अंडरग्राऊंडनी जातो बघा आपण, हा हा तर तिथे 2-3 मित्र आहे माझे, मग तिथे येत असतो मी मुंबईला. हा. हा नाही तुम्हाला हे तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, मग मला व्हिडिओ वगैरे मी तुमचे बघते ना, मग मला आवडतं. काय पण व्हिडिओ मध्ये एकदम असं मस्त फ्रेंडली वगैरे तुम्ही व्हिडिओ काढता ना. आता कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं तर नंबर पण नसतो. मग आता ते तुमचं रील्स बघताना तुम्ही ते कुर्ती वगैरे घालून तुम्ही व्हिडिओ काढलेला ना, हो. नंबर बघितला म्हणून म्हणलं कॉल तरी करावा. नाही नाही काय नाही. मला आज कळलं की मराठी माणसं पुढं का जात नाही. एक कारण, मी आता परवा फर्निचर आणायला जरा एका गोडाऊनमध्ये गेलो होतो, तर तिथं एक भैया होता UPचा, तर त्याला तिथं राहून खाऊन पिऊन 10,000 रुपये पगार होता. तर आता आपलं मी गावाला दुकान येतं म्हटलं आपण याला घेऊन जाऊ आणि आपल्याकडेच मॅन्युफॅक्चरिंग चालू करू. तर असं करताना मी त्याला म्हटलं की तुला पेमेंट किती आहे? तो म्हटलं 10,000 रुपये. म्हटलं ठीक आहे, काम कर, तुला राहून खाऊन 10,000 रुपये ना, तू माझ्याकडे ये, मी तुला 15,000 राहून खाऊन पिऊन देतो. तर त्यांनी असं उत्तर दिलं की 15 नहीं, तुम्ही मला 25 जरी दिले तरी मी येणार नाही, तभी भी मैं आऊँगा नहीं अगर तुमने मेरे को 25 भी दिया तो, क्योंकि जब मेरा बुरा टाइम था तो इन्होंने मेरे को हाथ दिया था, तो अभी इनके अगर अच्छा टाइम या बुरा टाइम कुछ भी रहे मैं इधर ही रहूँगा. आणि मराठी माणसं काय करतात, 100-200च्या नादात, कोणी 100 रुपये जास्त दिले, 200 रुपये जास्त दिले, तर हे लोक लगेच तिथं सोडतात आणि दुसरीकडे जातात. हे लोक जाणीव ठेवत नाही आणि ते लोक जाणीव ठेवतात, आणि त्याच्यामुळेच मराठी माणूस पाठी राहतो. आणि ही गोष्ट कायम लक्षात असू दे. आता सगळं काम आवरले, देवपूजा झाली, झाडू मारली, परत पुसून वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त बायकोची याची वाट बघायची, मग आपण व्हिडिओ बनवणार रील्स, जे आपल्या
पोस्टला पडणार, म्हणजे कुर्ती झाली, साडी झाली. तर तुम्ही पण रोजच्या रोज अपडेट राहा. मी रोजच्या रोज आपलं व्लॉगसुद्धा अपलोड करणार. आणि रोजच्या रोज मी कुर्ती आपले जे काही आहे, जे आपल्याकडे व्हरायटी आहे, शर्ट पॅन्ट, अरमानी जीन्स, कुर्ती, बारीक पोरांचे किड्स वेअर, लेडीज वेअर, परत त्याच्यानंतर साडी वगैरे सगळं रोजच्या रोज अपलोड होणार आहे. तुम्ही फक्त अपडेट राहा, पेजला फॉलो करा आणि यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. ओके. तसं मी खूप वेळा बघितले, पण तरी आज इच्छा झाली म्हणून मी परत चालू केले बघायला. हा शकुनी मामा आहे. हमारी लक्ष्मण तुम्ही हा डायलॉग तर ऐकला असेल. तो लोग हमारी लक्ष्मणा के विषय में युद्ध भूमि में लड़ने से पहले मन भूमि में खेला जाता है इतना साहस मेरे बच्चे. हस्तिनापुर के युवराज के पुत्र लक्ष्मणा के विषय में टिप्पणी करे ना. मग आता काय, बायकोचा फोन आला आणि आता आपण चाललोय तिला घ्यायला. ही गाडी लावायची आणि मोठी गाडी घेऊन तिला घेऊन यायचं आणि बाळाला पण आणायचे. तर चला तिला घेऊन येऊ. तर बारकी गाडी लावली, आता आपण मोठी गाडी काढतोय. चला मोठ्या गाडी. खास आयुसाठी मोठी गाडी, आयुच्या आमदारी. ते बारक्या गाडीत फिरत नाही ते लोक. बाबू झोपलाय, नाही, बाबू उठलाय. आळस येतोय. तोंड. चला आता आपण चाललोय दुकानाकडे. चला. तिचे कान बांध, किती गार आहे. कान लगेच होते. अंघोळ काढून चप्पल होतं ना बाबू तुला. चप्पल होतं ना अंघोळ काढून. तुम्ही व्हिडिओ काढले का. चल झोपी झोपी करू, झोपी झोपी करू ना काढायची. बांध लवकर. बांधते ना. अर्जुन द्वारका के लिए प्रस्थान क्यों कर रहा है? द्वारका तो युधिष्ठिर को जाना चाहिए. काय शिकवली, काय करायचं. मग होऊ दे बाळा, मला काय करायचंय. हो रे, तुलाच नाही लागणार आहे. हो रे, तुलाच नाही लागणार दवाखान्यात. ठीक आहे. आणि तिला त्रास आहे त्याचा काय. हो दे. होऊ दे. घेतलं की शाळा असं वर जरा वर टाईट करा आणि परत मग दोन बांध, मग परत टाईट कर. बांधू इथं. ठीक आहे. असं घट्ट कर ना, टाईट कर ना सवड. अरे हा ना, केलं ना. अजून एक बस आहे का. कदम मेरे मार्ग में आने का अभ्यास गया नहीं तुम्हारा. क्योंकि ये मार्ग तुम्हारा नहीं है. देख ना. क्या तुम द्वारका जा रहे हो अर्जुन? तुम्हें इससे कोई प्रयोजन नहीं होना चाहिए. तो चला प्रयोजन है. ना, झोपली तोपर्यंत. विशेषकर तब जब बात द्वारका की हो. वासुदेव से समर्थन की मांग युवराज दुर्योधन और युधिष्ठिर के मध्य है. वो दोनों हस्तिनापुर से संभावित राजा हैं. फिर क्यों युधिष्ठिर के स्थान पर तुम द्वारका जा रहे हो अर्जुन?
हर जगह छल वासुदेव चल के तशी मित्र गाणी होने गेली के नको नाते करू असं राहू दे और खाली उनकी सपाट. बहन सुभद्रा के अबे पति राहू दे होने ना के सोबत. नाते तुम वासुदेव का समर्थन चाहते हो ताकि तुम्हारा परिणाम Explaining complex topics can be challenging. I like काय कापायला. काय व्हायला काही जिकडे काय पाहिला ते गाबू ते गाबू बघ भाजली. टाकल्या राहू दे रे ते. वर कर शेंडी. अँटीना काय व्हिडिओ नाही अँटीना व्हिडिओ ना कोण आहे गोरं आणि काळं कमेंट करा. ओके शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक बेल आयकॉन ब्लेल 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 बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करा. तुम्हाला अपडेट्स येतच राहतील. आमचे तुम्हाला डेली व्लॉग येतच असतात. ओके 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 अंडरस्टँड बेटर अंडरस्टँड बटर अंडरस्टँड. मी लिस्टिक त्या लिस्टीमध्ये काय असं माहिती आहे तुला किडे असतात मी हे काय सांगतो जाऊ का पप्पा लाव लिस्टिक लाव ना हजार आहे हजार. तू बोल ना आता आम्ही चलो आता आम्ही व्हिडिओ काढत आहे. हे डबी घेत आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर आपल्याकडे 2 ड्रेस आहे. एक हा आहे आणि एक तिने घातलेला तो आहे. तर आता आपण व्हिडिओ काढणार आहे. लवकर ऑनलाईन मागून घ्या. 2च पीस आहे. 2च पेंडिंग राहिले तर फटाफट ऑर्डर करून घ्या. याला म्हणतो स्ट्रगल. आता फोटो काढताना बाळ उठलं. लोकांना वाटतं आयुष्यामध्ये जिंदगी चालू आहे पण ज्याचं त्यालाच माहिती काय चालू आहे. नुसते मोठे मोठे बंगले मोठे दुकान असून सगळं नाही होत. दोन्ही हँडल करावं लागतं. आता थोड्या वेळासाठी डिले कारण की फोटोशूट डिले होणार आहे. 2 फोटो 2चे काढले. 2 पीसचे आपण कलर काढले होते. एक रेड राहिला होता पण तेवढ्यात आयु उठल्यामुळं ते डिले झाले. ओके तर एक पॅटर्न झाला मोठ्यांचा. आता बारक्या पोरींचा शूट चालू आहे. तर फटाफट अपडेट तर तुम्हाला भेटतच जाईल. आणि याच्यात 3 पॅटर्न आहे. 3 कलर. ह्या ड्रेसमध्ये 3 कलर आहे आणि 3 वेगळे पॅटर्न आहे. तर बघायला विसरू नका. आणि याच्यात साईज असणार आहे. साईज काय 22 ते 30 साईज पर्यंत असणार आहे. 22, 24, 26, 28, 30 अशा 6 साईज असणार आहे. 3 पॅटर्न असणार आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये 2-2 कलर असणार आहे. तर फटाफट आपण अपडेट बघू. तर आमची व्हिडिओ काढून झालेली आहे. तिचं तोंड असं ज्या आधीपासून वाकडे ते वाकडच राहणार आहे. अजून काय बोलायचं. लोकांचे ब्लॉग बघते. आज स्वतःचा ब्लॉग बनवते. एकला का बोलायचं नाही का. लोकांच्या हजामती करायला टाईम आहे. हां लोकांच्या कोणाची बायको कशी रागवली कोणाची बायको काय करते. स्वतः ब्लॉग बनव ना. रागवत नाही कोणाचं भावना कोणा. हां तूच कसं रागवत. ती तुझी आई उठली बघ पाठीमागे.
जवळ पाहिजे. कोण जवळ पाहिजे? मम्मा जवळ पाहिजे. बोकांडे बसायला पाहिजे तुझ्या. हा हा. आणि काय करायचं मग? आणि काय करायचं? हा. डिंचंग डिचंग डिंचंग डिचंग कर. डिंचंग डिचंग डान्स करायचं करायचं. डिंचंग डिचंग. कोण आहे तू? झोपी आली तुला? झोपायची जागा आहे काही. उठ लवकर. अय पोरीला तिकडे ठेवलं आणि ती इकडे झोपली. उठ लवकर. उठ. तर हॅलो सर्व मित्रांनो, तर मी शुभम दिलीप मुंबई शुभम कलेक्शन अँड फर्निचरचा ओनर. माझं दुकान प्रॉपर बेल्ल्यामध्ये आहे, राजाबाग हॉलच्या बाजूला. तर खूप जण म्हणते तुम्ही मार्जिनली लावता, तुम्ही भाव वगैरे ले करता, म्हणजे तुम्ही ऐकत नाही रेटच्या बाबतीत. मला एवढं सांगायचं आहे की आळे फाट्याला मी जेव्हा 3 वर्ष कामाला होतो, 300चं शर्ट जेव्हा 1200ला ते लोक लावून आणि ते सेलमध्ये 50% 60% डिस्काउंट देऊन तरी डबल कमवायचे. हे काम मी माझ्या दुकानात नव्हतं केलं आणि अजूनही नाही केले आणि इथून पुढेही नाही करणार. मी तुम्हाला डायरेक्ट माझं एक दुकानाचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे. मी मार्जिन किती करतो, मी पुढे किती रेंज लावतो, मी कमी किती करतो, हे तुम्हाला डायरेक्ट एक लाईव्हमध्ये दाखवणार आहे आणि परत सगळ्या व्हरायटीमध्ये दाखवणार आहे, साडी सकट सगळं. तर आता एक साडी घेऊ कोणती तरी आपण. समजा बरं ही साडी चालू. आता ही साडी घेतली आपण. प्रत्येक याच्यात एक एक कोणती तरी एक व्हरायटी घेऊ. तुम्हाला डायरेक्ट लाईव्हमध्ये माझ्याकडे जे काय होतं त्याला जे सॉफ्टवेअर आहे, समजा बॉक्स घेऊ. जे सॉफ्टवेअर आहे जे माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे त्याच्यात डायरेक्ट कळतं की मला कितीला माल आला आणि मी कितीला विकतोय. हे डायरेक्ट लाईव्ह करून जातं. तर तुम्हाला पण मी आज डायरेक्ट लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की नक्की काय मॅटर, काय सिस्टम काय असते माझी. आता हे शर्ट तुम्ही बघू शकता, याच्यावर प्राइस आहे 555 रुपये. ओके, हे मी स्कॅन मारलं, 555 आलं. 555 आल्यानंतर मला ते शर्ट आले 380 रुपयाला. समजा एक 20 रुपये माझं भाडं, समजा 20 रुपये माझं एक भाडं गेलं, जिथून मी आणलाय माल 20 रुपये भाडं गेलं, 100 रुपये राहिले. 100 रुपयात मला लाईट बिल किंवा कामगारांचा खर्च वगैरे सगळं निघून मला वैयक्तिक एक 30 ते 40 रुपये राहतात फक्त, लय पैसे राहत नाही. त्याच्यामुळे मी बार्गेनिंग, म्हणजे जर कोणी मला बार्गेनिंग केलं की नाही आवश्यक 400ला द्या 300ला द्या, त्याच्यासाठी मी करत नाही. कारण की मी मार्जिनच मोजून माझं मार्जिन 30 ते 35%, त्याच्यावरती माझं मार्जिन नसतं. आता तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो. हे समजा 380 रुपयाला मला आले शर्ट प्लस 35%, किती आहे 513. 513 मी लावले 555 रुपये. समजा 555 मायनस 10%, शर्ट बसलं 500 रुपयाला. 500ला शर्ट बसलं, 380ला मला आले, 120 रुपये उरले. समजा 20 रुपये भाडे गेले का टी शर्ट पाठी 100 रुपये उरले. त्यात माझं लाईट बिल परत त्याच्यानंतर कामगारांचा खर्च वगैरे सगळं निघून मला एक 40-50 रुपये राहतात. मी लय मार्जिन ठेवलंच नाही. आता ही झालं शर्टची गोष्ट. टी शर्टचं बघू चला. आता एक टी शर्ट, आता त्याच्यावर बारकोड किती टी शर्टवर 333 रुपये. 333 स्कॅन झालं. टी शर्ट आले मला 200 रुपयाला. तुम्ही बघू शकता 200 रुपये टी शर्ट आले. 333 मी लावले. 333ला 10% डिस्काउंट म्हणजे 300 रुपये. 100 रुपये उरले. त्यात पण तोच विषय. समजा 10-15 रुपये 20 रुपये माझं जे माल आलंय त्याचं एक भाडं 20 रुपये भाडे गेलं. 20 रुपये माझं लाईट बिल गेलं. 20 रुपये माझे कामगारांचे पगार गेले. उरले मला 40 रुपये. मी लय मार्जिनचा विचारच करत नाही. म्हणजे आपलं दुकान नवीन आहे त्याच्यामुळे मार्जिन ठेवून फायदाच नाही. आणि आपली जागा स्वतःची, सगळ्यात मेन विषय जागा स्वतःची. दिवसभर मला लाईट लागत नाही. दिवसभर उजेड एवढा असतो की लाईटीची गरज पडत नाही. त्याच्यामुळे मी प्रॉफिटमध्ये एवढ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आता हा ड्रेस, हा पूर्ण सेट आहे, पॅन्ट आणि शर्ट, 7 नंबर आहे. तर याच्यावर प्राइस आहे 610 रुपये. 610 स्कॅन केलं. अच्छा, तो ड्रेस आलेला आहे मला 450 रुपयाला. 450ला मला आलं आहे. 610ला मी लावलं आहे. 610ला मी लावलं आहे. 450ला मला आलेलं आहे. त्याच्यात 610 मधून डिस्काउंट होणार 550 रुपये. 450ला मला आला. 550ला मी विकतोय. 100 रुपये त्याच्यात पण एक्स्ट्रा. 35% मार्जिनच्यावर मी मार्जिनच लावत नाही.
त्याच्यामुळं लोक जे 50 आणि 55% ऑफर ठेवतात सेलची, ती मी ठेवू शकत नाही. त्याचं कारणच एवढे की मी मार्जिनच तेवढं लावलं नाही. जर मी 50-55% मार्जिन लावलं, लोक 150-200% मार्जिन लावून मग 50% डिस्काउंट देतात. मी तेवढं मार्जिनच लावलं नाही. त्याच्यामुळं जर मी 50% ऑफ दिला तर वरतून माझ्या खिशातून 15% जातात ते. त्याच्यामुळे ती ऑफर मी लावू शकत नाही. दुसरी गोष्ट, आता हे झालं साडीचं. बघू आता पूर्ण काठपदर साडी तुम्ही बघू शकता, पूर्ण फॅन्सी साडी पूर्ण फॅन्सी, ब्लाऊज वगैरे वर. आता या साडीची प्राइस किती आहे? 2000 रुपये. एक मिनिट, हे आपण 2000 रुपये स्कॅन मारलं, अच्छा 2000 रुपये आलं. ती साडी आली मला 1500 रुपयाला. ओके, 500 रुपयाचे मार्जिन ठेवलं. आता तुम्हाला याच्यातला पण फरक सांगतो मी. माझ्या सगळ्या साड्या ही अजमेरा फॅशन डायरेक्ट साड्या सुरतवरून इथे ट्रान्सपोर्ट होतात. 5% मला GST लागतो. त्याच्यानंतर समजा 2000 रुपये साडी लागली, डिस्काउंट होऊन साडीचे होतात 1800 रुपये, म्हणजे 300 रुपये आले. समजा त्या 300 रुपयामधले 5% गेले, 300 रुपयामधून 5% गेले, म्हणजे 15 रुपये अजून कमी झाले, 275 रुपये. 275 नंतर समजा मला लाईट बिल वगैरे ते 25 रुपये गेले, 250 रुपये उरले. जर एका 2000च्या साडीपाठी फक्त मी 200 रुपये कमवतो. ज्या 2000च्या साडीपाठी लोक 800, 900, 1000, 1200 रुपये कमवतात. 800ची साडी आणायची, 2000 रुपये लावायची, 2500 रुपये लावायची, 30-50% डिस्काउंट करायची. ती साडी मी करत नाही. मला घेऊन देणं नाही, मला लोकांना लुटायचं वगैरे कामच करायचं नाही. एकदम सिंपल बेसिक. मी डायरेक्ट तुम्हाला माल आणून दाखवला, डायरेक्ट तुम्हाला स्कॅन करून दाखवलं. त्याच्यामुळं जर एखादा कस्टमर मला म्हटलं की बाबा 2000ची साडी मला 1000 रुपयाला दे, मी नाही देऊ शकत त्याला. कारण की ती साडी मला चाललेली आहे 1500 रुपयाला. मी त्यांना 1000 रुपयाला देऊ कसा? 1500च्या पुढे जर मला 100 रुपये जरी भेटले तरी मी हा बोलून जातो. इथपर्यंत माझं मार्जिन असेल. 35%च्या वर मी मार्जिन लावत नाही. आणि त्याच्यामुळेच तुम्ही एवढे प्रॉफिट, एकदा तुम्ही दुकानात व्हिजिट केलं याचा अर्थ तुम्ही प्रॉफिटमध्येच जाणार. जी ट्रेंडिंगला साडी होती, आता LED लोकांना माहिती असेल, जी चंद्रकोर साडी होती, ती लोक 2.5, 3, 4, 5 या हजारला विकत होते. 3.5, 4, 5 हजारला. ती साडी मी 1,500ला विकत होतो. फक्त 1,500 रुपयाला ती साडी विकत होतो. मला माहिती लोक काय रेट लावतात ते मी काय लावतोय. लोक लुटायचे कामं करतात, आपण लुटायची कामं करत नाही. त्याच्यामुळं बिंदास दुकानात आल्यानंतर हा विषय सोडून टाकायचा का आम्हाला ते लोक लुटतात किंवा विषय एंड करून टाकायचा. तुम्हाला डायरेक्ट मी स्टार्ट टू एंड मार्जिन दाखवले आणि कधी तुम्ही अचानक, आता तुम्हाला अचानक सोडून द्या असं बिल कोण दाखवत नाही, पण तुम्हाला बिल सकट दाखवतो मी. आता हा माझा बिल, कोणताही बिल उचकायचं त्याच्यात, कोणताही. समजा चला हाच बिल पकडू चला. तर आता याच्यात बघा 375ला मला जीन्स आली, मी 610 लावलो. याच्यात 10% डिस्काउंट. 610 म्हणजे याचा अर्थ 550ला जीन्स बसल. 550ला जीन्स बसले 400 रुपयाला. 375ला मला आली, 500 रुपयाला मी 550ला मी जीन्स विकली. याचा अर्थ याच्यात मोजून कमवले 130-140 रुपये. मी लय मार्जिन ठेवतच नाही. लोकांसारखं लुटायचं काम आपल्या दुकानात होत नाही. त्याच्यामुळं बिंदास येऊन दुकानात व्हिजिट करा, दुकानातून काय पाहिजे ते घेऊन जावा आणि तुम्ही त्या गोष्टीला ठरले जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. धन्यवाद. और मैं तुम्हारा पिता, इसलिए आगे से तुम मुझे पिताश्री कहकर बुलाओगी. जी पिताश्री. तो एक पुत्री के मन में अपने पिता से बात करने के लिए कोई संकोच नहीं रहना चाहिए. इकडे बस हरकत करणार. तुम अपने विचार, अपनी शंकाएं निर्भय होके मेरे समक्ष रख सकती हो पुत्री. तो बताओ, तुम्हारा मन इतना अशांत क्यों है? मैं जो भी कहूंगी स्पष्ट कहूंगी. मैंने अपना कर्तव्य सदैव पूर्ण करने में विश्वास किया और मुझे विश्वास है कि आप भी अपना कर्तव्य पूर्ण करेंगे. कैसा कर्तव्य लक्ष्मण? स्पष्ट कहो पुत्री. मैंने सुना है कि आप सबकी प्रार्थना सुनते हैं और उनका उत्तर भी देते हैं और मुझे विश्वास है कि मैंने जो सुना है वो सत्य ही है. हाँ, दावत म्हणजे पार्टी असते.
पार्टी, ती फॅमिली वगैरे सगळी अशी पार्टी असते. फॅमिली मित्र सगळी दावत म्हणजे पार्टी असते. त्याच्या फॅमिलीमध्ये तुझं काय काम? मित्र असंच कळतं का मित्र. तू जा ना तुझं चिकन खायला. पण आम्हाला तू- दे ना आणून. अरे ठीक आहे ना, पण मी कडून मम्मी म्हटली चिकन आणून दे. म्हटलं आपण मग मी जाणार बाहेर झालं. मी म्हटली मग आणून दे. म्हटलं मग संडेला खाऊ ना. नाही खायचं आहे मला तुला? आज खायचं होतं. मला हे मला बाहेर जाऊ. बरं थांब सांगतो आपण चिकन चिकन. नहीं पिताश्री, मेरे कहने का तात्पर्य वो नहीं. हॅलो, म्हटलं आणून देतो चिकन, आणून देतो घरी. थांब, काजलला खायचंय. नाही मी नाही खाणार. ना अरे ते नदीमच्या मुलगा झाला ना आज. त्या नदीमला, त्या केफच्या मित्राला. अरे झाले ते एका मित्राची पार्टी. हाय एका मित्राची पार्टी. मग मी जाणार आहे. मग काय झालं आणणार. दुबईचा आहे, दुबईचा. हा अहो त्या कैफचा मित्र इथेच आहे आणि गावात. इथं गावात आहे. हा काजला खायचं. अर्धा किलो आणतो. हा ठीक आहे. ओके खुश. हा, हॅलो. हा तिथूनच आणा अर्धा किलो आणि ताजा दे मला. तोडेल नको देऊ. हा ठीक आहे. हा तोडेल आणू नको. ठीक आहे. काय मी मुद्दाम सांगितलं आहे. ना मी मुद्दाम सांगितलं आहे. काय चिकन माहिती आहे मला. तू कपटीची तशी. तू बाहेर खाणार मग आम्हाला नको का? परंतु मुझे लगा स्वतःला चांगलं चांगलं खायला पाहिजे. चांगलं म्हणजे माझं काय काय रोज असा दुबईला जाते. फक्त मला सांग. दुबईला जाते जेवायला. तू बस खातो फक्त मला सांग. काय खातो ग. हॉटेलमध्ये जाऊन काय 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 कधी गेलो होता तू. आले पण किती दिवस गेलो. मला येऊनच झाले. हा किती दिवस झाले. किती दिवस झाले. हा किती तारखेला आले? किती मला काय माहिती. 5 दिवसात कुठे गेलो जेवायला मी. 5 दिवस झाले मला. हा आता गेला नसेल. हा त्याच्या आधी कधी गेलो. काय माहिती. मी मुंबईला होती त्याच्या अगोदर. गु खावे रात्री फोन नव्हते करत काय. मग काय मी रात्रीच करत मग मी होते. रोज जेवायला जात होतो काय. कोण? मला काय माहिती. मी असताना विचारलं मम्मीला. विचारलं तू. कोणचं? विचारलं मम्मीला. मी काय विचारू? विचारलं मग स्वतः काय बोलते. विचारलं तू मम्मीला. मी काय विचारू? जेवायला कुठे गेलतो का विचारू का? मग विचारलं नाही तर मग स्वतः काय पण मी काय विचारू? नाही नाही चमचा. असं नको. स्वतः काय खरेदी. का मग तू जातोसच. तर मी गेलो जेव्हा 15 दिवसात. दुसऱ्यांचा विचार न कर. 15 दिवसात गेलो का मी. मला नाही माहिती. विचारलं तू मम्मीला मी विचारलं. काय विचारू मम्मीला? मग बोलते का मग तू. हा? बोलती मम्मी का? जेवायला जाते का तू जेवायला जातो? मग बोलू नको ना. हा? बोलू का? नको ना. माहित नसेल तर बोलू नको. बोलणार आहे तू. तू जातोस मला माहिती आहे म्हणून बोलते मी. मग आता एवढं 5 दिवसात कुठे गेली. आता नाही गेले. मी आली म्हणून मुद्दाम नाही गेला. पैसे आहे का माझ्याकडे. तुझ्याकडे मस्त आहे फक्त मला द्यायला नाही काय पैसे. किती हा? किती मला तुमच्या नको अकाउंट. मला नको नको मोकळा अकाउंट. हा मग मग मी दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले नाही तर पण त्याच्याकडे 197 रुपीत राहील. अकाउंटला किती देतो. हा? मला म्हणलं 2000 रुपये. 2000 रुपये. हा. मग रिटर्न देताना CNG हा. भरलं. परत माल गेली येताना माल आणला. मग काय 2000 रुपये मला ते मला 1000 रुपये तर एका पार्टीला मारले. उरले 600 रुपये. तर 600 रुपये तिथं गेले. काय तुला मीच भेटते काय? 2000 रुपये होते. 1000 रुपये एका पार्टीला मारले ॲडव्हान्स म्हणून. त्याच्यानंतर 600 रुपये
CNG ला गेले, 400 रुपये उरले. त्यात येताना 200 रुपये जेवलो आणि 200 रुपये उरले. 200 रुपयाचं काय जेवलं? हा 200 रुपयाचं काय जेवलं? मग दिवसभर जेवलो नव्हतो, मग तो पप्पा जेवायला घालणार होता का मला? जी नाही, पप्पा जेवायला घालणार होता का तुला? तुम्हाला कसं बाहेरचं लागतं मग? डबा नाही हा, जेवण कुठं? माझ्याकडून दिला असता मी डबा. हा डबा दिला असता. पण मी सगळ्यांना फक्त एक ब्रेड खाल्लं होतं, मस्का पाव खाल्ला देव होता. का आपलं उपवास होता त्या दिवशी. सॉरी मस्का हा पाव खाल्ला. बरं ठीक त्याच्या आहे. पुढे तर खाल्ला होता. समजा नाही एक मिनिट. त्या दिवशी रात्री मी समजा तू येऊन गेलो, आई ना तू येऊन गेलो, तिथून तसंच मी कुठे गेलो मालवणला, तिथून गाडी तशीच कल्याणला घातली, कल्याणला माल घेतला आणि तिथून डायरेक्ट रिटर्न आलो, डायरेक्ट इथं आलो जेवलो. ते कुठेतरी मस्का पाव खाल्ला. काय उपवासच्या दिवशी मी खाईन? तू आता म्हटला. मला आठवलं नाही, कधी पण मला आठवलं नाही. आणि त्याच्यानंतर पण आता जेव्हा तुला घ्यायला आलतो का मी, आता तेव्हा तर रात्री निघालतो. तेव्हा रात्री निघालतो का? त्याच्यानंतर सकाळी तुला घ्यायला आलो तेव्हा नाही, त्याच्या आधी मी जेव्हा आलो होतो मुंबईला, त्याच्या आधी पण सकाळी 4:30 वाजता 5:30 वाजता पिंडोराच्या इथं आलो. म्हटलं तुला मोबाईल देतो म्हणून आलो. 5:30 नाही 6 वाजता आलो भाजीच्या गाडीने. मग त्याची भाजीकडनं एवढं आलं. हा 2 गाड्या होत्या ना, मग एक गाडी भरून रात्रीच पाठवली. मग ट्रेन पकडून सकाळी 4:30ची ट्रेन पकडून नेरूळला आलो 5:30ला. मग 6 वाजेपर्यंत बाहेरच थांबलो त्या स्टेशनला. मग 6 वाजता घरी गेलो पिंडोरच्या आणि आंघोळ पण नाही केली, फक्त मोबाईल चार्जिंग लावलं, ते पण बटन चालू नाही केलं, 2% चार्जिंग ठेवून. मग चार्जिंग लावलं, मी खाली आलो, तो झोपले होते सगळे. मग म्हटलं तर आपलं खाऊन घ्यावा, तर खायला बसलो तेवढं त्याचा फोन आला. लगेच उठलो, लगेच निघलो, थांबलो पण नाही. मध्ये तिथून कल्याण निघलो तो आपण. तुझा व्हिडिओ कॉल आला. माझा व्हिडिओ कॉल आदल्या दिवशी 9:30ला सकाळी व्हिडिओ कॉल आला तुला. 9:30 आलता ना. हा. मग तेव्हा तू ह्याच्यात नव्हतं का? गाडीत गाडीत बसलेलो येत होतो मी. पहिल्यांदा आलो तेव्हा नाही, तेव्हा मी येत होतो इथं गावाला परत. काय बोल बोल. हा काय कशावरून? तर खायला भेटत नाही का? खायला भेटत. सकाळी 3 टाइम जेवण नाही भेटत दिवसभर? मग भेटलं. भेटतं का? बस तेवढंच झालं. अन्न वस्त्र कपडे निवारा तू काय म्हणलं ते सांग. तेवढं भेटतं ना? नाही तू मला आधी काय भेटतं का म्हणलं ते नाही? मला सांग. अन्न वस्त्र काय म्हटलं होतं? सांग. काय म्हटलं? फिरायला नेतो, जे पाहिजे ते देतो, असं दूध देतो, शेण दूध देतो? देतो. शेण देतो? असं किती म्हटलं होतं? म्हटलं होतं. मी असं काहीच त्याचं म्हटलं प्रूफ नाही असं आता. काहीच म्हटलं नाही. म्हणून दिलं. मी असं काहीच म्हटलं नाही. अन्न आहे जेवढं, वस्त्र आहे, निवारा आहे. ओके, अन्न वस्त्र निवारा, जगाला 3 गोष्टी लागतात, तुझ्या आहे. हे तुम्हाला आधी नव्हतं सांगितलं. हे तुम्हारे- आधी नव्हतं बोललं. काय? तुला हे 3 हे भेटले. शाळेतच शिकवतात. नाही हे 3 भेटले. हे शिकवायला शाळेतच लागले. शिकवतात. ते शाळेत शिकवतात मला माहिती. का कोणत्या सब्जेक्टमध्ये शिकवतात सांग? सायन्सच्या हं? दुसऱ्या आवर एन्व्हायरमेंट मध्ये शिकवतात. हां काय शिकवतात? गरजेचं काय आहे? गरजेचं काय? गरजेचं काय आहे तुझ्याकडे? नाही ते नाही. मग जाऊ दे. आणि लवकर ये. जर पोरासोबत टाइमपास करत बसला ना मग तुम्ही सांगितलं. इस वचन ने मुझे बहुत बड़ी उलझन लोकांना वाटतं आम्ही लय आयुष्यमध्ये राहतो, मेहनत बघायची. ही आहे आमची आयुष्य. करू नको गप. नाही नाही नाही, तुला तर घरी जाऊन ना चिकन खायचे, आता खाऊ नको. नाही तुम्हाला नको लवकर ठेव, इकडे ठेव, इकडे ठेव, लवकर लवकर इकडे ठेव, मला इकडे ठेव. तू बारीक आहे, बारीक आहे, तू रडायला बारीक आहे. पोरगी झाली तुला तर तू रडायला बारीक आहे. करा तुझ्यासाठी मी बारीकच आहे. नाही, माझ्यासाठी नाही बारीक, मोठी आता तू आई झाली, काकी झाली, काकी. ओ मावशी, ओ मावशी, चला 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 चला.
वन बाय नको नो नो एवढं नाही तेवढं नाही चल चल बाहेर चल बाहेर चलो बाहेर चलो चलो बाबू चलो बाहेर मम्मी को नहीं बोलो चलो चला निघा 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 चलो बाहेर जाओ बाहेर चला बाहेर टाटा टाटा टाटा